नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मंडळी, सीमेवर उभा असलेला सैनिक काही एका दिवसात घडत नाही. तो घडतो शिस्तीने, मेहनतीने आणि संघर्षाने. भारतामध्ये अशा अनेक संस्था आहेत जिथे असे सैनिक घडवले जातात. आपण आज अशाच एका संस्थेमध्ये आलेलो आहोत जिथे देशासाठी जगणारी मनं आणि देशासाठीच लढणारी शरीरं घडवली जातात. आपण आहोत DSA अर्थात डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, नागपूर भंडारा इथे. देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध तयारीची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर आहे DSA अर्थात डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी, नागपूर भंडारा. ही केवळ प्रशिक्षण संस्था नाही, तर संरक्षण क्षेत्रातील अधिकारी घडवण्याचा एक ठोस व्यासपीठ आहे. DSA अकॅडमी मध्ये दरवर्षी 50हून अधिक विद्यार्थी NDA लेखी परीक्षेत यशस्वी होत आहेत. आतापर्यंत या अकॅडमी मधून भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून निवडले गेलेत. आजवर 134 पेक्षा अधिक विद्यार्थी NDA लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेत, तर 65 विद्यार्थी नेव्ही SSR मध्ये निवडले गेलेत. याशिवाय मर्चंट नेव्ही मध्ये सर्वाधिक निवडी देणाऱ्या संस्थांमध्ये DSA अकॅडमी अग्रभागी आहे. या यशामागे आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांचे राज्यातील सर्वात मोठे आणि अनुभवी अध्यापन पथक. त्याचबरोबर इंग्लिश आणि गॅटसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, ज्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी सर्वांगीण होते. DSA अकॅडमी ही महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे जिथे NDA लेखी परीक्षा आणि SSB मुलाखत तयारी एकाच ठिकाणी केली जाते. विशेष म्हणजे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी SSB प्रशिक्षण तसेच निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून कोणत्याही अडचणी स्वप्नांच्या आड येऊ नयेत. DSA अकॅडमी म्हणजे शिस्त, समर्पण आणि यशाचा विश्वास. इथे स्वप्नांना दिशा मिळते आणि देशसेवेची तयारी वास्तवात उतरते. डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडाराची स्थापना 2015ला झाली. स्थापना करताना एकच उद्देश होता का महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सैन्य दलात प्रवेश मिळावा, परंतु साधे सैनिक म्हणून नाही, तर अधिकारी म्हणून. सांगताना मला आनंद होतो का मी ज्या उद्देशाने डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारची स्थापना केली तो उद्देश माझा सफल झाला. कारण डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीच्या प्रवासात 134 विद्यार्थ्यांनी NDA परीक्षा उत्तीर्ण केली आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्लेसमेंट हे डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीचे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून आहे. आणि त्यातल्या त्यात मुख्यतः एअरफोर्समध्ये सर्वात जास्त निवड करण्याचा बहुमान हा डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीकडे आहे. आणि हे कशामुळे सहज साध्य झालं याची माझी मुख्य पॉवर बँक आहे, पॉवर हाऊस आहे, ज्याला आमची स्ट्रेंथ म्हणता येईल, ज्याला ताकद म्हणता येईल, ती म्हणजे माझा टीचिंग स्टाफ. भारतातला सर्वोच्च मोठा टीचिंग स्टाफ हा माझ्याकडे आहे. मॅथमॅटिक्स सारख्या कठीण विषयाला जो NDAचा मुख्य आत्मा आहे त्या विषयाकरता माझ्याकडे 8 लेक्चरर्स आहेत आणि सर्व MSc BEd आहेत. फिजिक्स सारखा अत्यंत कठीण विषय त्याच्याकरता 6 लेक्चर्स आहेत. केमिस्ट्री करता 6 लेक्चर्स आहेत. NDA करता मुख्य विषय असतो इंग्लिश, त्याच्याकरता 3 लेक्चर्स आहेत. आणि त्यानंतर एक गॅटमध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, सोशल सायन्स आणि जनरल GK त्याच्याकरता सुद्धा माझ्याकडे 3 लेक्चर्स आहेत. तर भारतातला सर्वोच्च मोठा टीचिंग स्टाफ आहे आणि पूर्णतः आमचा प्रोजेक्ट हा रेसिडेन्शियल आहे आणि 1500 मुलं, ज्याच्यामध्ये मुली पण आले आणि मुलं पण आले. आणि मुलीचं आणि मुलांची सर्वांची निवास व्यवस्था स्वतंत्र आहे. आमची जी भोजनालय आहे ती 5 स्टार आहे आणि विद्यार्थ्यांच्या फिजिकल फिटनेस चांगला राहो त्याकरता ग्राउंड आहे, टर्फ सुद्धा आहे आणि सोबतच
महाराष्ट्रात कोणाकडे उपलब्ध नसलेली संधी म्हणजे आमच्याकडे SSB इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग सेंटर हे स्वतंत्र आहे, त्याचं स्वतंत्र हॉस्टेल आहे, बिल्डिंग आहे. म्हणजे SSB ट्रेनिंगचं कोचिंग आमच्याकडे हे निशुल्क दिले जाते. हे सुद्धा आमच्या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. तर आम्ही सुरुवात 2 भागामध्ये करतो. 8, 9, 10 CBSE पॅटर्न, ज्याचं नाव आहे ऑफिसर पब्लिक स्कूल आणि ज्याचा मूलभूत उद्देश आहे NDAचे ऑफिसर तयार करणे. आणि आमचा प्रवास NDA पुरता न राहता हा IAS IPS अधिकारी तयार करण्याचा सुद्धा मानस आमचा आहे. आणि 11वी 12वी मध्ये ज्युनियर कॉलेज, विदर्भातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज ग्रामीण भागातलं हे डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज आहे, त्याचा सुद्धा बहुमान आम्हाला मिळालेला आहे. आणि 600 विद्यार्थ्यांचा प्रवेश शासन मान्य आम्हाला आहे. वी आर द DSA. एक उत्तम टीचिंग स्टाफ असलेलं महाराष्ट्रातील एकमेव संस्था आणि ज्याचा निकाल हा सर्वोच्च आहे अशी संस्था म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा. एक चांगला सैनिक आदेश पाळतो आणि एक उत्कृष्ट सैन्य अधिकारी तो आदेश शब्दात प्रभावीपणे मांडतो. आणि त्यासाठी भाषा ही अस्खलित हवी. त्याला न्याय देणारी इंग्लिश फॅकल्टी DSA मध्ये आहे. NDA रिटन एग्जामिनेशन में मैथ्स और इंग्लिश 2 इम्पोर्टेंट सब्जेक्ट हैं. गैट एग्जाम में इंग्लिश का वेटेज 200 मार्क्स का है. इंग्लिश इटसेल्फ स्कोर्स 200 मार्क्स और ये 200 मार्क्स 5 टाइप ऑफ क्वेश्चंस में डिवाइडेड है. अब ये 5 टाइप ऑफ क्वेश्चंस कैसे होते हैं? बेसिकली दैट इज ऑल ग्रामर टाइप क्वेश्चन. अब क्वेश्चन ये आता है कि ग्रामर, तो किस टाइप का ग्रामर? पूरा ग्रामर 8, 9, 10 के लेवल का है, जिसमें ग्रामर बेस्ड क्वेश्चन मोस्टली वोकैबुलरी बेस्ड आते हैं. अब वोकैबुलरी का मतलब क्या? वोकैबुलरी का मतलब डीप वर्ड्स के मीनिंग, उसके ऑपोजिट वर्ड्स, ये सारे वर्ड्स को जानना वोकैबुलरी में आता है. इसके अलावा ग्रामर में स्पॉटिंग द एरर सेगमेंट आता है, जिसमें आपको ये देखना पड़ता है कि सेंटेंस में गलती कहाँ है. अब एक चीज जो मैं बहुत इजी तरीके से आपको बताऊंगी, आपको सिर्फ गलती ढूंढनी है, गलती करेक्ट नहीं करनी. तो स्टूडेंट्स को मार्क्स मिलते हैं सेंटेंस में गलती ढूंढने के लिए. अब ये गलती ढूंढना आसान तरीके से सिखाया जाता है डिफेंस सर्विसेज एकेडमी के इंग्लिश क्लासेस में. Teachers like Neetu ma'am, she helps us to understand the concepts by telling them in the form of technological means like videos and visuals. जिसके कारण क्या होता है, वीडियो फोटो देख के हम ये समझ जाते हैं कि वो शब्द कहना क्या चाहते हैं और हम वो concepts को गहराई में समझ पाते हैं. As I came here in the mid of the session, it was my first day in the class and Neetu ma'am gave me the golden opportunity to introduce myself. But at that time, I was nervous because I don't have such type of experience to face the audience. But now, all thanks to the mentors of Defense Services Academy who made me to speak confidently, courageously and fluently. DSA के पहले दिन से हमें एक प्लेटफॉर्म मिला जहाँ पे हम कॉन्फिडेंटली एंड फियरलेसली स्टेज फियर को ओवरकम कर सकते हैं. इसी के साथ हम अपने स्किल्स जैसे कम्युनिकेशन स्किल्स, साथ ही साथ स्पीकिंग स्किल्स को इम्प्रूव कर सकते हैं. अब डिफेंस सर्विसेज एकेडमी में इंग्लिश में सिर्फ ग्रामर ही नहीं पढ़ाया जाता, इसमें इंग्लिश के साथ साथ स्पोकन इंग्लिश भी सिखाया जाता है, पर्सनालिटी डेवलपमेंट भी सिखाया जाता है, जो कि हेल्पफुल होता है आपके SSB इंटरव्यू में या आपके फ्यूचर करियर लाइफ में. तो इंग्लिश सिर्फ टेक्स्ट बुक इंग्लिश नहीं है, इंग्लिश आपकी लाइफ में जो बिगेस्ट इंपॉर्टेंट रोल प्ले करती है, वो सब यहाँ पर NDA इंग्लिश क्लासेस में सिखाया जाता है. आम्हाला रोज एक प्रॅक्टिस सेट मिळते आणि ते आम्ही टीचर समोर एका स्पेसिफिक टाइम बाउंडेशन मध्ये सॉल्व्ह करतो. यामुळे कसं होते की आम्हाला कुठला डाऊट आला तर टीचर तिकडेच असतो आणि आम्ही त्यांना विचारू शकतो.
and our managing director Prasanna sir has introduced a new system known as buddy system. So basically, buddy system means that we students work in pair. We sit together while studying, we solve each other's doubt, and we take rapid fire rounds on our own level. यामध्ये ज्युनियर म्हणजेच अंडरस्टडी यांना ओव्हरस्टडी लाभलेली असतात. त्यामध्ये जे ओव्हरस्टडी असतात त्यांच्या अनुभवामधून अंडरस्टडीला मार्गदर्शन करतात. थोडक्यात समस्यांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य आणि चुकांमधून शिकण्याचं कौशल्य हे अंडरस्टडीला लाभतं. युद्धामध्ये प्रत्येक गोळीचा वेग, प्रत्येक हालचालीची दिशा ही भौतिकशास्त्रावरच ठरत असते. त्यामुळे सैनिक घडवताना फिजिक्स हा केवळ विषय नाही, तर ती एक रणनीती असते. आणि DSA मधील शिक्षक फिजिक्स इतकं सोपं करून सांगतात की संकल्पना विद्यार्थ्यांच्या आपोआप लक्षात राहतात. फिजिक्स हा विषय सर्वात महत्त्वाचा आणि कठीण असा विषय आहे आणि हा विषय सोपा कसा करून सांगावं हे काम आम्ही इथे करत असतो. या विषयाबद्दल बोलायचं झालं तर NDAच्या परीक्षेत, JEEच्या परीक्षेत, सगळ्याच परीक्षेत या विषयाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि या विषयाला कुठलंही ऑप्शन नसतं. म्हणजे हा एक कंपल्सरी सब्जेक्ट असा मानला जातो. NDAच्या परीक्षेत बघायला गेलं तर याच्यावर एकूण 100 गुणांचा प्रश्न असतात. त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. असा हा फिजिक्स सब्जेक्ट JEE साठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. एवढा कठीण सब्जेक्ट कशा प्रकारे मुलांसमोर सांगायचं झालं तर वर्गामध्ये अध्यापनाचं काम करत असताना आम्ही या विषयाची मांडणी करताना कधी कधी प्रात्यक्षिकं घेऊन जातोय. मुलांना टूल्सच्या माध्यमातून दैनंदिन जीवनाच्या एक्झाम्पल मधून आम्ही त्यांना तो विषय सोपा करून सांगायचा प्रयत्न करत असतो. सोबतच या विषयाबद्दल बोलायचं अजून झालं तर वर्गामध्ये वेगवेगळे ॲनिमेशन्स यूज करून, ग्राफिक्स यूज करून आणि दैनंदिन जीवनाचे उदाहरणं देऊन त्या ग्राफिक्सचा संबंध दाखवत असतो, उदाहरणांचा संबंध दाखवत असतो आणि विषयाला एक्सप्लेन करून सांगत असतो. आणि त्यामुळेच याचा रिझल्ट हे आम्हाला दिसतोच की आमचा रिझल्ट नंबर 1 वर आहे. आम्ही भारतामधून नंबर 1 वर रिझल्ट येत असतो आणि हे काम माझ्या एकटीनंच होत नाही. त्याच्यासाठी माझी पूर्ण टीम तयार असते आणि त्या टीम मध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 6 लोक आम्ही इथे काम करत असतो. आणि हे 6ही लोक फक्त स्टेट बोर्ड पॅटर्न चालवत नाही तर स्टेट बोर्ड सोबत NDA, JEE, CET, नीट ह्या सगळ्या गोष्टींना समोर जाऊन विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगत असतात. आणि याच्याबद्दल जास्त काही मी बोलू शकणार नाही, ते फक्त आमचे रिझल्टच बोलतात. फिजिक्स हा विषय दैनंदिन जीवनात उपयोगी येणारा विषय आहे. तसेच आमचे शिक्षक शिकवताना ॲनिमेशन, व्हिडिओज आणि काही व्हिडिओच्या सहाय्याने आम्हाला शिकवतात. तसे डेरिव्हेशन कसे आले व कुठून आले ते पण सांगतात. त्याच्यामुळे आम्हाला ते विषय सोपं जाते आणि डिफिकल्ट टॉपिक पण खूप इझीपणे आम्हाला समजून येते. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेताना आमचे शिक्षक सर्वप्रथम त्या टॉपिकच्या संदर्भासह स्पष्टीकरण करून देतात. त्यानंतर विद्यार्थ्यांची रुची वाढावी याकरिता त्या टॉपिकच्या दैनंदिन जीवनातील कार्यांशी जुळवणूक करून देतात. सोबतच यापुढे आलेली त्या टॉपिकमधील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सांगतात. तसेच यानंतर त्या टॉपिकमधील कसे क्वेश्चन्स येऊ शकतात यावर भर देतात. माझ्या जीवनात माझे एक ध्येय आहे, ते म्हणजे असे, मला भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट बनायचं आहे. आणि लहानपणापासूनच एरोप्लेन्स, फायटर जेट्स या गोष्टींमध्ये माझा इंटरेस्ट आहे. त्यामुळे मला फिजिक्समधील वायू संबंधी घटक म्हणजेच एरोडायनामिक्स हा माझा आवडता घटक आहे. फिजिक्स हा आपल्या दैनंदिन जीवनात खूप जागी पाहायला भेटतो. जसं साधे घरगुती काम करताना सुद्धा आपल्याला फिजिक्सची मदत घ्यावी लागते. फिजिक्स हा आपल्या दैनंदिन जीवनाशी कनेक्ट केल्यावर त्याचा अभ्यास अगदी सोपा आणि सरळ होतो. आणि DSAचे प्राध्यापक सुद्धा आम्हाला फिजिक्स तशाच प्रकारे शिकवतात. फिजिक्सच्या सहाय्याने आपण भविष्यात DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, तसेच इस्रो, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, स्पेस मिशन इत्यादी विभागांमध्ये दाखल होऊन उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. NDA करत असताना विद्यार्थ्याला शिक्षणाव्यतिरिक्त त्याचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असते. तर यासाठी आमच्याकडे आव्हान नावाचा इव्हेंट आयोजित केला जातो. यामध्ये स्पोर्ट्स आणि कल्चरल इव्हेंट्स असतात. यामध्ये विद्यार्थ्याचं पार्टिसिपेशन कसं होईल याच्यासाठी आमचे शिक्षक प्रयत्न करतात.
गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आहोत DSA अर्थात डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारा इथे. रणांगणावर होत असलेली प्रत्येक गोष्ट ही अपघाताने नाही तर ती अचूक रसायनशास्त्रावर आधारलेली असते. स्फोटकांपासून इंधनापर्यंत, औषधांपासून संरक्षणापर्यंत सैनिकाची ताकद घडते ती केमिस्ट्रीमधून. केमिस्ट्री या विषयामध्ये एक शब्द लपलेला आहे, तो म्हणजेच मिस्ट्री. भरपूरशा विद्यार्थ्यांकरता हा विषय नेहमीच मिस्ट्री झालेला आहे. मी कनिष्ठ व्याख्याता अक्षत प्रशांत हेडाऊ मागच्या 10 वर्षात शिक्षण क्षेत्रात काम करतो आहे आणि मागच्या 10 वर्षात मला असा अनुभव आलेला आहे की विद्यार्थी या विषयाबद्दल असं समजून घेतात की हा विषय मला समजणार नाही किंवा जमणार नाही. इथेच माझं आणि माझ्या टीमचं काम सुरू होतं. विद्यार्थी इथे आल्यावर आम्ही त्याला 8वी 9वी 10वी याचे बेसिक क्लिअर करून देतो. त्यानंतरच त्याला अशा गोष्टी शिकवतो जे त्याला 11वी 12वी स्टेट बोर्ड व कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी म्हणजेच स्पर्धा परीक्षांसाठी कामं येतात. त्यानंतर हा सब्जेक्ट सोपा करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना रिॲक्शन शॉर्ट ट्रिक्स, बॉलस्टिक मॉडेल, एक्सपेरिमेंट, नवीन नवीन ॲनिमेशन्स, रिॲक्शन कशा होतात, न्यूमरिकल वाचण्याची पद्धत या पद्धतीने आम्ही त्याला शिकवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप मदत होते हा विषय समजण्याकरता व जास्तीत जास्त वेळ लक्षात ठेवण्याकरता. त्यानंतर एकदा शिकून झाल्यावर आम्ही या विषयाला 2 ते 3दा रिव्हिजन करून घेतो, म्हणजे मुलांना या विषयाबद्दल सवय होते. केमिस्ट्री शिकताना मला काही केमिकल रिॲक्शन, रिएजंट आणि डेरिव्हेशन लक्षात घेणे खूप अवघड वाटतात. यावर आमचे शिक्षक सोप्या पद्धतीने ट्रिक्सद्वारा आणि ॲनिमेटेड व्हिडिओद्वारा आम्हाला शिकवतात. आमच्या कॉलेजमध्ये केमिस्ट्री हा विषय अतिशय आधुनिक पद्धतीने आणि प्रॅक्टिकल करून शिकवले जाते, ज्याचा आम्हाला खूप फायदा होतो व दैनंदिनमध्ये केमिस्ट्री या विषयाचा उपयोगही होतो. म्हणजे आम्ही जे शिकत आहोत, केमिकल रिॲक्शन्स कसे होतात, प्रोडक्ट्स कसे फॉर्म होतात, हे आम्हाला प्रत्यक्षात दाखवलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला तो विषय समजायला, जो घटक आपण वाचत आहोत किंवा शिकवत आहेत आपल्याला, तो समजायला सोपी जातो. हा विषय NDA मध्ये 60 मार्काकरता येतो, ज्यात 15 प्रश्न असतात गुणिला 4 आणि JEE मेन्स मध्ये 25 प्रश्न असतात गुणिला 4 म्हणजे 100 आणि नीट परीक्षेमध्ये हा 180 गुणाकरता असतो. सोबतच MPSC, UPSC, MST CET मध्ये हा विषय खूप महत्त्वाचा आहे. माझा विषय स्कोर वाढवण्याकरता खूप मदत करतो. फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे मुलांना जड जातं, त्यामुळेच माझा विषय खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून विद्यार्थीची मदत होते स्कोर वाढवण्याकरता, पर्सेंटेज वाढवण्याकरता, CGPA वाढवण्याकरता. हा विषय मुलांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सगळ्या स्पर्धा परीक्षेत हा विषय स्कोर वाढवण्याकरता किंवा पर्सेंटेज वाढवण्याकरता किंवा CGPA वाढवण्याकरता मदत करतो. केमिस्ट्री या विषयामध्ये आपल्याला 4 भाग पडतात: फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अप्लाइड केमिस्ट्री. हे प्रत्येक भाग शिकवण्याकरिता आम्हाला वेगवेगळे शिक्षक आहेत. जसे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा केमिस्ट्रीचा खूप मोठा पार्ट आहे. याच्यामध्ये खूप सारे रिॲक्शन, रिएजंट व कॅटलिस्टचा प्रयोग केला जातो. आमचे शिक्षक आम्हाला खूप सोप्या पद्धतीने व मॉडेलद्वारे याचे कन्सेप्ट शिकवतात, त्यामुळे आम्हाला ते रिॲक्शन लवकर लक्षात येते. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आवड व रुची निर्माण करणारी अशी आहे आणि त्याचमुळे आम्हाला ते 4 भाग सोपी पद्धतीमध्ये समजून देतात. जसं एक टॉपिक घेतला ॲटॉमिक स्ट्रक्चर, तर टॉपिक शिकवल्यानंतर आम्हाला PYQ सारखे प्रॅक्टिस साठी क्वेश्चन्स देतात, जसं की JEE, नीट, NDA CET.
युद्ध जिंकण्यासाठी फक्त ताकद लागत नाही तर अचूक गणितही लागतं. याचं कारण सैनिक घडवताना मेंदूचा विकास हा शरीराच्या विकासा इतकाच महत्वाचा असतो. DSA मधील शिक्षकांमुळे कठीण गणितही विद्यार्थ्यांना सोपं वाटतं. गणित विषय खूप साऱ्या मुलांच्या मनात गणिताबद्दल प्रचंड भीती असते की हा विषय जमतच नाही. तर मग आम्ही काय केलेलं आहे की आमच्याकडे गणित विषयाला टोटल 8 शिक्षक आहेत. या 8 शिक्षकांची आम्ही विभागणी केलेली आहे. 4 शिक्षक 11वी शिकवतात आणि 4 उरलेले शिक्षक हे 12वी शिकवतात. आता 4 शिक्षकांमध्ये 2 शिक्षक हे स्टेट बोर्डवर पूर्णतः असतात आणि 2 शिक्षक जे असतात ते कॉम्पिटेटिव्ह घेतात. आम्ही मुलांना जे तयार करतोय ते NDA, JEE, CET म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेला तो विद्यार्थी गेला की तो तिथे स्टँड व्हायला पाहिजे. पहिलं काम आहे आमचं की त्यांच्या मनातली मॅथमॅटिक्स बद्दलची भीती घालवायची. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम की त्यांना कन्सेप्च्युअली ती गोष्ट समजायला पाहिजे. 4 लोक जेव्हा ती गोष्ट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात त्यानंतर मुलांवर जो गणिताचा इम्पॅक्ट होतो. तुम्ही आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याला उभं करून विचाराल की गणित तुला विषय कसा वाटतो तर कुठलाच विद्यार्थी गणिताला घाबरणार नाही. 10th नंतर मी माझ्या मॅथ्सबद्दल अजिबात कॉन्फिडंट नव्हती. पण 11th मध्ये जेव्हा मी DSA मध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा फाउंडेशनमध्ये माझे सर्व कॉन्सेप्ट क्लिअर करण्यात आले, ज्यामुळे माझ्या 11th-12thच्या JEE आणि NDA प्रिपरेशनसाठी हेल्प झाली. सुरुवातीला जेव्हा मी इथं 11वी मध्ये आलो तेव्हा आम्हाला 11व्या वर्गाचे धडे शिकवण्यात आले व त्यानंतर NDAच्या एप्रिल अटेम्प्टसाठी प्रश्नांची प्रॅक्टिस करवण्यात आली. आता इतकं करण्यामागचं दुसरं कारण असं की NDA एक्झामिनेशनमध्ये रिटर्न जी एक्झाम असते ती 900 मार्कांची एक्झाम असते. त्याच्यामधला पहिल्या पार्टमध्ये 300 मार्कांचं गणित असतं. त्यामध्ये 120 क्वेश्चन असतात. आता हे 120 क्वेश्चन 11वी प्लस 12वी दोन्ही सिलेबसवर असतात. काही विद्यार्थी तर आमचे असे पण आहेत की ज्यांनी 11व्या वर्गातच NDA पूर्ण केलंय नुसतं आणि नुसतं गणिताच्या भरोशा. तर आम्ही पूर्ण काम करत असताना बेसिक, मॉडरेट, एव्हरेज आणि हार्ड सगळ्या लेवलवर जाऊन मॅथमॅटिक्सचं काम करत असतो. आम्हाला DSA मध्ये जी मॅथ्सचे कॉन्सेप्ट असतात ते तर शिकवतातच, पण सोबत शॉर्ट ट्रिक्स आणि ऑप्शन एलिमिनेशन मेथड जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट मेथड असते. आणि आमचं असं पण आहे की आम्हाला कधी कधी कोणते प्रश्न नाही समजले तर आम्हाला जेव्हापर्यंत ते प्रश्न नाही समजत तेव्हापर्यंत आमच्या टीचर्स लोक आम्हाला ते शिकवतात. शक्यतोवर आम्हाला क्लासच्या वेळेस तर डाऊट येतच नाही, पण जर आम्हाला सेल्फ स्टडीच्या वेळी जेव्हा आम्ही JEE किंवा NDAची DPP सॉल्व्ह करत असतो त्यावेळी जर आम्हाला डाऊट वगैरे आले तर आम्ही सायंकाळी 8 ते 10च्या दरम्यान ते आमच्या शिक्षकांकडून सोडून घेतो. DSA मध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास म्हणजे केवळ ठरलेली वेळ नाही तर गरज असेल तेव्हा मिळणारं मार्गदर्शनही आहे. त्यामुळेच DSA मध्ये सेल्फ स्टडीलाही तितकंच महत्त्व आहे. वर्गात शिकलेलं पुन्हा स्वतःच्या गतीनं वाचणं, सराव करणं, नोट्स काढणं, प्रश्न सोडवणं हे सगळं विद्यार्थी मनापासून करतात. शांत वातावरण, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे सेल्फ स्टडी केवळ अभ्यास न राहता सवय बनते. आमच्या DSA मध्ये जे सर लोक शिकवतात चांगलं शिकवतात. जर काही डाऊट आला तर सर लोक रात्री 11 वाजेपर्यंत इथं थांबतात, आमचे डाऊट क्लिअर करतात. याचबरोबर इथे लेट नाईट डाऊट सेशन्स घेतले जातात, जिथे विद्यार्थ्यांना दिवसभरात पडलेल्या छोट्या मोठ्या शंका मोकळेपणाने विचारता येतात. कोणतीही घाई नाही, कोणताही ताण नाही. शांत आणि आरामदायक वातावरणात शिक्षक प्रत्येक शंका समजावून सांगतात. या सत्रामुळे अभ्यास अधिक सोपा वाटतो, आत्मविश्वास वाढतो आणि समजलं नाही ही भीती हळूहळू नाहीशी होते. लेट नाईट डाऊट सेशन्स आणि सेल्फ स्टडी यांचा सुंदर समतोल इथे साधला जातो. म्हणूनच DSA मध्ये रात्री उशिरापर्यंत फक्त अभ्यासच नाही तर स्वप्नांना दिशा देण्याचं कामही सातत्याने सुरू असतं. मंडळी, आज आपण DSA कॅम्पसमधील शिस्तीचं, अभ्यासाचं आणि मेहनतीचं वास्तव पाहिलं. मात्र हा प्रवास इथेच थांबत नाही. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.